नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, 30 तारखेपासूनच बंगाल अरबी समुद्रामध्ये लो प्रेशर हे त्या चक्रीवादळ दाब तयार झालेला आहे, तो ऍक्टिव्ह झाला आहे. आपण पाहतात या व्हिडिओ मध्ये की 2 चक्रीवादळ दाब असे ऍक्टिव्ह झाले आणि त्याचा प्रभाव हा लो प्रेशर मध्ये झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकदम जोरदार जरी पाऊस नाही आला तरी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. हा लो प्रेशर जवळजवळ 2 तारखेपर्यंत तरी 2-3 तारखेपर्यंत जाणवत आहे. 2 तारखेपर्यंत ते 3 तारखेपर्यंत जाणवत आहे. तसे पाहिलं असता हा लो प्रेशर 2 तारखेपर्यंत खूप जाणवणार आहे आणि परत नवीन चक्रीवादळ दाब तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव आणि सध्याचा लो प्रेशरचा 2 तारखेपर्यंतचा प्रभाव महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्यास कारणीभूत ठरणार आहे. तर शेतकरी मित्र, 1 तारखेला 1 जुलैला वाऱ्याचा वेग हा जरी जास्त असला तरी 4च्या टायमाला वाऱ्याचा वेग कमी होत आहे 4 वाजल्यापासून. आणि 4 वाजल्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात 3 वाजल्यापासून बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. तर शेतकरी मित्र, 3 वाजल्यापासून मुंबई, कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाचे चांगल्यापैकी वातावरण आहे. तसेच अहमदनगर, संभाजीनगर, जालना, जळगाव, लोणार, अकोला, अमरावती, तसेच नागपूर, पूर्ण विदर्भ साईड आणि चंद्रपूरला पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. परंतु बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर या भागामध्ये 3 वाजल्यापासून पावसाचे प्रमाण हे 3 वाजल्यापासून पावसाचा प्रारंभ होत आहे आणि हा पाऊस 4-5च्या टायमाला जास्त पावसाचे प्रमाण राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी पावसाचे प्रमाण जरी जास्त दाखवले असले तरी जर वाऱ्याचा वेग कमी झाला तर पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. परंतु तरी शेतकरी मित्र, पाऊस हा पिकासाठी वरदान ठरणार आहे आणि हा पाऊस अहमदनगर, जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, तसेच लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर, नांदेड, परभणी, हिंगोली, जिंतूर, पुसद, लोणार, जालना, चिखली, अकोला, अमरावती, खामगाव, बुलढाणा, तसेच सिकंदराव, जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार हा 1 तारखेला पाऊस राहणार आहे. आणि या पावसाचे प्रमाण हे 1 तारखेला 3 वाजल्यापासून आपण सांगितल्या जिल्ह्यामध्ये 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस राहण्याचा अंदाज आहे. सरासरी हा पावसाचा अंदाज पाहिला असता हा पाऊस 1 तारखेला झडीचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे. ते 3 वाजल्यापासून हा पाऊस रात्री 12 देखील या सांगितलेल्या भागामध्ये राहणार आहे. बीड, संभाजीनगर, लातूर, नांदेड, तसेच लोणार, अकोला, अमरावती, पुसद, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, नाशिक, जळगाव, खांडवा, तसेच अमरावती, नागपूर या भागामध्ये 1 तारखेला 3 वाजल्यापासून ते 2 तारखेला रात्री 2 वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सकाळी 5 पर्यंत राहणार आहे शेतकरी मित्र. आणि 2 तारखेला देखील सकाळी 9च्या टायमाला बीड, संभाजीनगर, लातूर, लोणार, जालना, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, अमरावती, मालेगाव या भागामध्ये पाऊस हे झडीचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस 2 तारखेला पूर्ण दिवसभर राहण्याची शक्यता आहे. 2 तारखेला 6 वाजेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु या पावसाचे प्रमाण हे विदर्भ साईडला जास्त राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. तरी हा पिकासाठी एकदम वरदान ठरणारा पाऊस राहणार आहे आणि खूप शेतकऱ्यासाठी आनंदाची वार्ता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 3 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे जरी कमी झाले तरी विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण वाढत आहे. अकोला, अमरावती भागामध्ये 3 तारखेला देखील पावसाचे प्रभाव राहणार आहे आणि 4 तारखेला देखील
परत 4 तारखेला संभाजीनगर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये परत नॉर्मल पावसाचा शिरकाव, पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे 4 तारखेला. आणि 5 तारखेला देखील विदर्भ साईडला चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अकोला, अमरावती या भागामध्ये 5 तारखेला देखील पावसाची चांगली शक्यता आहे. त्याच्यानंतर हा पाऊस 6 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये थोड्या फारच्या प्रमाणात पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. हा पाऊस 6 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे. सांगली, नाशिक, सातारा, मुंबई, कोकण, गोवा, संभाजीनगर, बीड, जळगाव, अकोला, नांदेड, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये देखील 6 तारखेला पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस मित्र 7 तारखेला देखील थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. आणि 8 तारखेपासून परत वातावरण बदलून पावसाचे स्वरूप पुढे कमी होत आहे. परंतु शेतकरी मित्र सध्या तरी शेतकऱ्यांना दिलासादायक असा पावसाचा अंदाज आहे हा. आणि हा पाऊस नॉर्मल स्वरूपात आहे ना, सर्वसाधारण ते नॉर्मल स्वरूपात हा 8 दिवस पाऊस पाहण्याची शक्यता आहे 7 तारखेपर्यंत. तरी शेतकरी मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.